हे गंध फुलांचे मनात या सजले सावळी काया भाळ माया मनी तुला पुजले कृपा करी तू आम्हावरी माऊली तू विठू हरी एकविसाव्या शतकात युवा पिढी मोबाईलच्या दुनियेत रममाण झाली आहे. माणुसकीची भावना नाती जपणारी पिढीच्या हाती आधारासाठी काठी आली आहे. युवा पिढीवर योग्य संस्कार न झाल्यानं पूर्वी घरावर असलेल्या अतिथी भव या पाटी ऐवजी आता कुत्र्यांपासून सावध रहा या पाट्या लागल्या आहेत. मोबाईलची झिंग चढलेली युवा पिढी माणुसकीला दुरावत चालली असल्याचं मत हरिभक्त परायण वनिताताई पाटील यांनी व्यक्त केलंय. नगर तालुक्यातील वाळकी येथील धर्मनाथ मंदिरात आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताहात पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेतून उपस्थित श्रोत्यांना माणुसकी धर्म पाळण्याचा उपदेश हरिभक्त परायण वनिताताई पाटील यांनी दिला. दानशूर नागरिकांच्या मदतीतून या सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकार हजेरी लावणार आहेत. पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे यांनी पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी भिवंडी येथील हरिभक्त परायण वनिताताई पाटील यांना आमंत्रित केलं होतं. माजी सभापती रंगनाथ निमसे, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीताताई निमसे, ओमकार निमसे, श्रुतिका निमसे यांच्या हस्ते संत पूजन करण्यात आले. 46 वर्षांपासून सुरू असलेल्या हरिनाम सप्ताह या वर्षापासून ग्रामस्थ दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून वेगळ्या पद्धतीनं पार पडत आहे. कीर्तन सेवेनंतर उपस्थितांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजन, संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडत आहे. धर्मनाथ सप्ताह समिती ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताह पार पडत आहे. साजरा करत नाही तू पाया पडून विनंती करताय दाखवून या पाया विनवितो तुम्हाला पाया पडून विनंती करतात. एखादा माणूस पाया कधी पडतो माहिती? कधी कधी एखादा मोठा भाऊ देखील छोट्या भावाच्या पाया पडतो. कधी त्याचा काही स्वार्थ असेल तर तो पटकन त्याच्याकडे जातो, त्याच्या पायाला हात लावतो, म्हणतो बाबा तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, हवा तर मी तुझ्या पाया पडतो पण तेवढी जरा माझ्या जमिनीवर सही. तसं तू बऱ्याच्या साखर आपले नावं लागलेत का? असं जर बोलल्या ना अर्ध पाकिट तुम्हाला तुकोबाराच्या साखर आपले कुठे नावं लागलेत का? मग जे तुकोबाराय तुम्हाला आम्हाला पाया पडून नामोच्चारण करण्याचा आग्रह करताय ते तुकोबाराय म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती नव्हती. काळ गुलाम सलाम करी राजेचं भांड एकदा फुटलं त्याला कितीही जोडण्याचा प्रयत्न केला जोडत राहायचं. तसं स्त्रीचं आयुष्य असतं. म्हणून प्रत्येकाला जगून या जगामध्ये वागायचंय. माई बापाने जर उत्तम प्रकारे संस्कार केले तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बीज जर शुद्ध असेल तर त्याची फळं गोड येणारच. त्याच्याकरता फक्त गरज आहे की तुमच्या चांगल्या संस्कारांची. म्हणून आज या ठिकाणी महिलांकरता एक सांगून जाईल. पूर्वीचा एक काळ असा होता की पूर्वीच्या काळी प्रत्येक माणसाच्या दारावर एक पाटी असायची. अतिथी देवो भव. आलेल्या अतिथीला देव मानण्याची प्रथा होती, परंपरा होती. काही दिवसांनी काळ बदलत चालला, माणसं बदलत चालली. अतिथी देवो भव नावाची पाटी गळून पडली. तिच्या जागी दुसरी पाटी लागली तिच्यावर लिहिलं होतं शुभ लाभ. शुभही माझंच व्हावं, लाभही माझाच व्हावा आणि माझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाने तो लाभ माझा करावा. शुभलाभची पाठी बऱ्याच दिवस स्वागत करत राहिली. काळ बदलत चालला, माणसं बदलत चालली. इंग्रज भारतामध्ये आले आणि प्रत्येकाच्या दारावर एक नवीन पाटी लागली जिच्यावर लिहिलं होतं वेलकम. ती वेलकम नावाची पाठी बऱ्याच दिवस स्वागत करत राहील. काळ बदलत चालला, माणसं बदलत चालली. इंग्रज भारतातून निघून गेले आणि प्रत्येकाच्या दारावर एक नवीन पाटी लागली जिच्यावर असं लिहिलं होतं कुत्र्यापासून सावधान.
म्हणजे पूर्वीच्या काळी अतिथीला देव मानण्याची परंपरा होती आणि आताच्या काळामध्ये अतिथीने आमच्या दारामध्ये येऊच नाही म्हणून दारामध्ये कुत्रे बांधण्याची परंपरा कुठे, काळ कुठे चालला, माणसं कुठे चालली. आताच्या काळामध्ये पूर्वीच्या सारखी माणुसकी नावाची गोष्ट राहिली नाही हो. पूर्वीच्या काळी सकाळी 7-8 वाजता गावातील सगळी माणसं गावात मारुतीच्या मंदिरासमोर एकत्र यायची, विचारांची देवाणघेवाण व्हायची. पण आता तसं राहिलेलं नाही. आता जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने स्वतःला हुशार समजतोय, त्याच्यामुळे विचारांची देवाणघेवाणही नाही आणि काहीच राहिलं नाही. त्याच्यामुळे जगातली माणसं फार बदलून गेले. तरी सुद्धा अजूनही आपण आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या दिवशी भांडण करून वेगळी राहते. पण आईने सांगितलं नाही, एकत्र कुटुंबात तुला राहावंच लागेल. मुलगी आपोआप सगळ्यांना ऍक्सेप्ट करते का सगळं काही आईवर असतं. मग ज्या वेळेला एखाद्या आईची मुलगी लग्न करून जायला निघते ना, त्यावेळेला त्या आईने तिला सांगितलं पाहिजे, मुली जाशील आता दिल्या घरी, बोल आईचे देवोनी अंतरी, जरा जपून वागावे सासरी, जरा जपून वागावे सासरी. सासू सासरे ननंद जावा, तिला भायाची गोड असावा. कुणी असते भली, कुणी असते बुरी, कुणी असते भली, कुणी असते बुरी, कुणी असते आगद फोडणारी, जरा जपून वागावे सासरी. ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते. शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाईपलाईन रोड, अहमदनगर.